नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या टॉप हेडलाईन्स पुढील प्रमाणे. सर्वप्रथम राष्ट्रीय घडामोडी. आज 24 एप्रिल रोजी भारतात राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा केला जात आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुढची महत्त्वाची बातमी. भारताने अधिकृतपणे लोकसंख्या जनगणना 2026 सुरू केली आहे. या मोहिमेत 30 लाखांहून अधिक अधिकारी सहभागी होणार असून ही जगातील सर्वात मोठ्या डेटा संकलन मोहिमांपैकी एक मानली जाते. पुढची बातमी. उत्तर प्रदेशातील अलीगड जिल्ह्यातील शेखा झील पक्षी अभयारण्य हे भारताचे 99वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच भारताची डिजिटल अर्थव्यवस्था 2026 अखेरीस $1 ट्रिलियन टप्पा ओलांडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आता महाराष्ट्र राज्य घडामोडी. राष्ट्रीय पोषण पंधरवडा मोहिमेत महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर पुणे जिल्हा दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. पुढची महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र सरकारने दुष्काळग्रस्त भागांसाठी 5,000 कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. तसेच मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर स्मार्ट ट्रॅफिक कंट्रोल प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले आहे. आता आंतरराष्ट्रीय आणि नियुक्त्या. ॲपल कंपनीने जॉन टर्नस यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. ते 1 सप्टेंबर 2026 पासून टिम कुक यांची जागा घेणार आहेत. पुढची बातमी. भारत आणि इजिप्त यांनी 2026-27 या वर्षासाठी संयुक्त प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या संरक्षण सहकार्य योजनेवर स्वाक्षरी केली आहे. तसेच अरोनिया घोष हा भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे.